शेतकऱ्यांच्या कोपराला गुण लावण्याचे काम हे सरकार करत असल्याने येणाऱ्या निवडणुकीत मतबंदी करून दगाबाज सरकारचा पंचनामा करा, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परभणी दौऱ्यावर असताना म्हणाले होते। त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत शिवसेना प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दगाबाज कोण, आम्ही की तुम्ही जनता ओळखते, विधानसभेत लढविलेल्या 80 पैकी 60 जागांवर विजय महाराष्ट्रातील जनतेने दिला असे प्रत्युत्तर दिले। कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारी शिवसेना, कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करणारी शिवसेना नाही। आणि म्हणून हा फरक आहे पूर्वीच्या शिवसेनेत आणि आपल्यामध्ये। आता शिवसेनाने ती काही उभाटा झालेली आहे आता, म्हणून त्या उभाटातून बरेच लोक या ठिकाणी येतात। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, या पेपर वाचला मी, त्याच्यात लिहिलंय शेतकऱ्यांनो दगाबाज सरकारचा पंचनामा करा। उभाटेवाले येऊन गेले इकडं। अरे जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा कधी आलात नाही, आता मुख्यमंत्री नाही, आता सरकारला बदनाम करायला आता सगळ्या बांधा दिसायला लागले तुम्हाला। पण जेव्हा तुमच्या हातात होतं तेव्हा काय दिलं? आणि म्हणून दगाबाज कोण? सरकार, आम्ही का तुम्ही? हे जनता ओळखते। आणि म्हणून काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं पाप कुणी केलं, धनुष्यबाण गहाण टाकण्याचं पाप कुणी केलं, हे साऱ्या जगाला माहित आहे। आणि म्हणून झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 80 पैकी 60 आमदार या महाराष्ट्रातल्या जनतेने दिले। आणि ज्यांनी 120 जागा लढवल्या त्यांना फक्त 20 जागा मिळाल्या। मग महाराष्ट्रातल्या जनतेने हे मान्य केलंय की 2022चा उठाव जो आपण केला, या राज्यामध्ये सगळे प्रकल्प बंद पाडले, सगळी कामं बंद पाडली।